नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज महाराष्ट्र भूगोल या विषयावरील भाग 3 आणि 50 प्रश्न हे पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 झाली. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए जळगाव. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी कळसुबाई. उंची किती आहे? 1646. प्रश्न चौथा, कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर ऑप्शन डी नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए गोदावरी. प्रश्न सहावा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो किंवा कोठे आहे? उत्तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरीचा उगम आहे. प्रश्न सातवा, कृष्णा नदीचा उगम कोठे आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए महाबळेश्वर सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए अरबी समुद्र. प्रश्न नववा, महाराष्ट्रातील किनारपट्टीस काय म्हणतात? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी कोकण असे म्हणतात. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणता प्रदेश महाराष्ट्रात नाही? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी बुंदेलखंड हा महाराष्ट्रात नाही. प्रश्न 11वा, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12, वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील प्रमुख धरण कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरण आहे. प्रश्न क्रमांक 14, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील प्रमुख मृदा प्रकार कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए काळी माती हा महाराष्ट्रातील प्रमुख मृदा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध प्रदेश कोणता? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी विदर्भ. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी कोकण. तसेच आंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस हा पडतो. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी कोणती? बरोबर मित्रांनो, नागपूर ही महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 36 जिल्हे आहेत. तर शेवटचा जिल्हा हा पालघर आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रात आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी ताडोबा हे वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रात आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए चंद्रपूर जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहर कोणते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहर आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध प्रदेश कोणता? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 24, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
बरोबर मित्रांनो ऑप्शन बी कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए दख्खन पठार हे महाराष्ट्रातील प्रमुख पठार आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर म्हणजेच लोकसंख्येने कोणते? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे शहर आहे. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्राचा दक्षिणेकडील शेजारील राज्य कोणते? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या उत्तरेकडील शेजारील राज्य कोणते? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी गुजरात. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी नाशिक. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे कोणते? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी कोळसा. प्रश्न क्रमांक 31 सह्याद्री पर्वतरांगाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 32 तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या भागातून वाहते? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी खानदेश या भागातून तापी नदीही वाहते. प्रश्न क्रमांक 33 सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी उत्तर दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 34 पेंच नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन डी कान्हा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 35 लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी उल्कापातामुळे लोणार सरोवर तयार झाले आहे. तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36 भोर घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए मुंबई पुणे या शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 37 कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी सातारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 38 वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 39 प्रवरा नदी कोणत्या नदीला मिळते? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी गोदावरी नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 40 जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायकवाडी धरण हे आहे. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरडा जिल्हा कोणता मानला जातो? बरोबर मित्रांनो सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरडा जिल्हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 42 दख्खन पठार मुख्यतः कोणत्या खडकांपासून बनले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी बेसाल्ट या खडकापासून दख्खन पठार हे बनले आहे. प्रश्न क्रमांक 43 वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी रत्नागिरी हा महाराष्ट्रातील आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 45 चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए अमरावती या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाघ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी ताडोबा अंधारी म्हणजेच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच पेंच हा नागपूर, मेलघाट हा अमरावती या ठिकाणी आहे आणि नवेगाव हे गोंदिया या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 47 कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणते? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख बंदर आहे. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तेलंगणाशी सीमा जोडतो? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी गडचिरोली हा महाराष्ट्रातील तेलंगणा नदीशी सीमा जोडतो. प्रश्न क्रमांक 50 माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए रायगड जिल्ह्यात आहे.